हॅलो, मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. चला तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहे, पत्तागोबी घेतलेली आहे, त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, त्याच्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहे, टोमॅटो घेतलेला आहे, गाजर घेतलं आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि लिंबू घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी वाटाणा घेतलेला आहे, हा मी गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहे, एक मोठा आणि 2 मीडियम साईजचे, ते देखील मी बॉईल करून घेतलेले आहे. चला तर इथे आता आपल्याला मस्तपैकी छान अगदी घरच्या घरी मुलांना आवडणारा व मोठ्यांना देखील आवडणारा आपल्याला इथं व्हेज बर्गर बनवून घ्यायचा आहे. तर मी इथं गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा मी इथे जिरं घालून घेत आहे. पहा, जिरं छान मस्तपैकी तडतडलं की यामध्ये आपल्याला पहिल्यांदा लसूण हा फ्राय करून घ्यायचा आहे, मस्त अगदी लालसर होईपर्यंत. त्यानंतर आपल्याला लगेचच मग अद्रक जे किसून ठेवलेलं होतं ते देखील आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बघा इथे मस्तपैकी इथे मी 12 ते 15 पाकळ्या ज्या मी लसणाच्या घेतल्या होत्या आणि 1.5 इंच अद्रक घेतलेला आहे. इथे मी 10-12 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या देखील आपल्याला याबरोबर फ्राय करून घ्यायच्या आहे. आता यामध्ये मी कांदा टाकून घेणार आहे व कांदा मस्तपैकी असा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत. एकदम मस्त असा खमंग वास येतोय. त्याच्यानंतर इथे मी 2 टोमॅटो जे आहे ते कट करून ठेवले होते बारीक बारीक, ते देखील आपल्याला यामध्ये छान मस्तपैकी असे परतवून घ्यायचे आहे, एकदम सुंदर असे. आणि त्यातच थोडीशी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. आता हे छान मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. बघा कलर वगैरे किती छान अगदी मस्त दिसतोय ना, एकदम छान अगदी. आणि मुलं काही भाज्या देखील खात नाही, तर अशा प्रकारे जर आपण त्यांना काही बनवून दिलं तर ते त्यांच्या पोटात भाज्या देखील जातात. आता टोमॅटो देखील इथे छान मस्तपैकी परतवला गेलेला आहे. तर मी आता इथे एक गाजर घेतला आहे बारीक बारीक कट करून, तो देखील आपल्याला आता यामध्ये परतवून घ्यायचा आहे. तो छान परतला गेला की इथे मी 2 शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ती देखील आपल्याला परतवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी पत्तागोबी घेतली होती थोडीशी, ती देखील आपल्याला यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे. तुमच्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल आहेत त्या देखील तुम्ही यामध्ये टाकल्या तरी चालणार आहे. तर माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी यामध्ये टाकून घेत आहे. बघा एकदम छान अगदी मस्त आपल्या परतवून झालेले आहे. आता यामध्ये जे बॉईल नाही केलेले म्हणजे गरम पाण्यात टाकून घेतलेले होते हे वाटाणा, हे प्रिझर्वेटिव्ह वाटाणे आहेत. तर मी हे आता हे टाकून घेत आहे व हे सगळे ह्या भाज्यांबरोबर मस्त एकदम छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे. अगदी वाटाण्याचा कच्चेपणा जाईपर्यंत, भाज्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला एकदम छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आता हे परतत होतंय तोपर्यंत आपल्याला इथे जे बटाटे मी बॉईल करून ठेवलेले आहे हे आपल्याला इथे मस्तपैकी कद्दूकस करून घ्यायचं आहे, म्हणजे किसणीने किसून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही हाताने देखील क्रश करून टाकले तर चालतील. बघा, पण मी इथे किसणीने किसून घेतलेले आहे. आता इथे आपलं छान मस्तपैकी हे मिश्रण तयार झालेलं आहे. बघा, एकदम मस्त असं छान परतवून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला काही पावडरी मसाले टाकायचे आहे. तर मी हळद टाकून घेतलेली आहे व तिखटपणानुसार तिखट घालून घ्यायचे आहे, पण आपण याच्यामध्ये काही लाल मिरच्या पण टाकल्या त्या लक्षात घेऊनच आपल्याला तिखट घालायचं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये. बघा एकदम मस्त एकदम छान. आणि आता इथे धनेपूड घालून घेतलेली आहे मी इथे. त्याच्यानंतर इथे मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मात्र मी इथे आमचूर पावडर हे जे आहे ती टाकून घेतलेली आहे, म्हणजे अगदी आंबट आणि तिखट आणि आंबट अशी चव येते आपल्या भाजीला. ते एकदम छान अगदी हे मस्तपैकी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. जास्त तेलकट पण नाही करायची भाजी, म्हणजे जास्त तेल पण नाही टाकायचं आहे. आता इथे मी जो बटाटा बॉईल करून किसून घेतलेला होता तो आपल्याला हे सगळंच्या सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे व छान व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, पूर्ण हा मसाला जो आहे आपल्या पूर्ण बटाट्याला लागलं पाहिजे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. बघा एकदम छान झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि एक वाफ देखील आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा, आता याच्यावर मी कोथिंबीर घालून घेत आहे. कोथिंबीर खूप छान चव येते याने. कधी कधी मुलं कोथिंबीर सुद्धा नको म्हणतात खायला, तर आपण कोथिंबीर टाकली तर ती देखील त्यांच्या पोटात जाते. तर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मस्तपैकी 5 ते 7 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. बघा, आता हे झालेलं आहे. आता हे बघा एकदम छान मस्तपैकी झालेलं आहे. तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे व छान असं थंड करायला ठेवायचं आहे. तर याच्यासाठी मी आता एक आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे. तर मी इथे 3 चमचे मैदा घेतलेला आहे आणि 3 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेत आहे आणि यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मिरपूड घालून घ्यायची आहे. तर मी इथे मिरपूड जे आहे, मिरे जे आहे ही क्रश करून घालून घेणार आहे. बघा,
आता हे मिरपूड जे आहे इथं मी क्रश करून घालून घेणार आहे. तुमच्याकडे तुम्ही मिक्सरला फिरवून देखील घेतलं तरी चालणार आहे. याने खूप म्हणजे खूपच सुंदर छान अशी चव येते. बघा आता आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे. म्हणजे आपल्याला आता जे आपण मिश्रण तयार केलं होतं बटाट्याचं, आपल्याला जी टिक्की बनवून घ्यायची आहे. तर मग हे बॅटर तयार करताना मात्र थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि आपल्याला एकदमच घट्ट आणि एकदमच पातळ करायचं नाहीये. अगदी बघा मी तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी कशी यायला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे एकदम छान एकत्र. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकदम छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. पहा आता इथं अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे बघा. जास्त पातळ पण नाही व जास्त घट्ट पण नाही. बघा चमच्याला सुद्धा लगेच अगदी छान मस्त कोटिंग झालेलं आहे ना. आता इथे हे मिश्रण पण गार झालेलं आहे. तर आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहे. तुम्हाला जितकी मोठी टिक्की पाहिजे असेल तितकी. पण शेवटी जो आपला बनपाव आहे मी याचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे. तोच बनपाव मी बर्गर बनपाव जो मी तयार केलेला आहे त्याच्याच हिशोबाने आपल्याला ही टिक्की तयार करायची आहे. म्हणजे जेवढा बनपाव असेल त्याच्यापेक्षा अगदी थोडासा छोटा आपल्याला ही टिक्की तयार करून घ्यायची आहे बघा. तर ही हातावर अशी मस्तपैकी एकदम बाइंडिंग पण खूप छान आलेलं आहे बघा याला. ही छान अशी तयार करून घ्यायची आहे. बघा आता अशा प्रकारे मी दुसरी देखील तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे एकदम व्यवस्थित दाबून दाबून एकदम छान अगदी अशी दुसरी पण टिक्की तयार झालेली आहे. तर ही आता आपल्याला अशा प्रकारे मी हे सगळ्या टिक्क्या अशा करून घेणार आहे. बघा आपली ही तिसरी पण झालेली आहे. पहा इथे मी अशा प्रकारे हे करून घेतलेले आहे. आता मला जेवढे पाहिजे तेवढे मी करून घेतले. बाकीचं हे ठेवून दिलेलं आहे मी. बघा एकदम छान अगदी. आता जी आपण स्लरी तयार केलेली आहे त्या स्लरीमध्ये आपल्याला हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी तयार केलेली यामध्ये एक एक टिक्की अशी छान अगदी मस्त अशी कोटिंग करून घ्यायची आहे. बघा चमच्याने करू शकता किंवा हाताने देखील तुम्ही हे करू शकता. बघा एकदम छान अगदी मस्त झालेलं आहे. मागून पुढून दोन्ही साईडला आपल्याला हे कोटिंग करून घ्यायचं आहे. आता हे कोटिंग झाल्यानंतर आपल्याला हे इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे. त्या ब्रेड क्रम्स मध्ये आपल्याला हे डिप करून घ्यायचे आहे. बघा आता हे मी अलगद काढून घेत आहे. तुम्ही अगदी काट्या चमच्याने जरी काढलं तरी चालणार आहे. बघा एक्सेस सगळं स्लरी अगदी निघून जाते. आता मी हे बघा ब्रेड क्रम्सने हे छान मस्तपैकी असे छान कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि अजून छान एकदम व्यवस्थित असं कोटिंग व्हायला पाहिजे म्हणून मी याला आता डबल कोटिंग करून घेणार आहे. आता हे झालेलं आहे. तसंच मी जे कोटिंग झालेलं आहे ब्रेड क्रम्सने ते पुन्हा आपल्याला त्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचं आहे व पुन्हा त्यावर आपल्याला असंच ब्रेड क्रम्स लावून वरतून कोटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी तेलामध्ये एकदम छान मस्तपैकी अगदी बटाट्याची भाजी जी आहे जे आपण केलेलं मिश्रण आहे ते अगदी सुटत नाही काही नाही. एकदम छान व्यवस्थित मस्त असे तळले जातात. एकदम छान एकदम मस्त तळले जातात. आता ही मी अशी दुसरी पण तुम्हाला करून दाखवत आहे. पहा एकदम छान अगदी झालेलं आहे. आता ही पण डीप करून झालेलं आहे. आता हिला पण आपण ब्रेड क्रम्स मध्ये डिप करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने आपल्याला हे छान मस्तपैकी ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आहे व पुन्हा आपल्याला ते स्लरी मध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा याने काय होतं डबल कोटिंग जर केलं ना तर एकदम छान व्यवस्थित तळले जातात व छान मस्तपैकी कोटिंग होतं. तर आता हे पुन्हा मी ब्रेड क्रम्स लावून घेत आहे. तर अशा प्रकारे मी ह्या सगळ्या टिक्क्या करून घेणार आहे. बघा एकदम छान अगदी कोटिंग मस्त झालेलं आहे. बघा हे कोटिंग होतंय तोपर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. बघा आता बोलता बोलता आपल्या ह्या चारही टिक्क्या तयार झालेल्या आहे. मस्त अगदी सगळ्या साईडने मस्त कोटिंग झालेलं आहे. सगळ्यांना मी डबल कोटिंग केलेलं आहे. पहा आता इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. तुम्ही हे डीप फ्राय देखील करू शकता आणि मी इथे शॅलो फ्राय करून घेणार आहे व अशा प्रकारे आपल्याला एक एक ही पॅन मध्ये सोडत जायचं आहे व सुरुवातीला आपल्याला अजिबात यांना टच देखील करायचं नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर मात्र यांना पलटी करून घ्यायचं आहे. बघा छान अगदी बबल्स कमी झाले की लगेच मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे. बघा आणि दोन्ही साईडला आपल्याला हे छान मस्तपैकी व्यवस्थित हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी कलर पण खूप छान येतो याने. बघा अशा प्रकारे हे आपल्याला छान अगदी दोन्ही साईडला मस्त भाजून घ्यायचे आहे. आता इथे मी तव्यावर काही पत्तागोबीचे पानं घेतलेले आहे व ते नुसते असेच भाजून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी बन बर्गर जे आहे मी ते तयार केलेले आहे, घरीच तयार केलेले आहे. त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. आता हे आपल्याला फक्त भाजून घ्यायचे आहे. अगदी थोडे थोडे भाजून घ्यायचे आहे तव्यावर. बघा एकाच साईडने भाजायचे आहे आपल्याला मस्तपैकी. थोडे भाजून घ्यायचे आहे.
आता हे छान मस्त भाजून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे घरी पण एकदम छान तयार होतात, एकदम मस्त. अगदी विकतचे आणण्यापेक्षा आपण घरीच तयार केलेले कितीही कधीही चांगले. बघा आता हे झालेले आहे आपले तयार. तर यामधलं आपल्याला आता एक एक घ्यायचं आहे व त्यावर आपल्याला मी इथे रेड चिली सॉस टाकून घेणार आहे. बघा, तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही सॉस टाकून घेऊ शकता. आता हा मस्तपैकी स्प्रेड करून घ्यायचा आहे आपल्याला याच्यावर, एकदम छान अगदी. आणि त्यानंतर मी इथे टोमॅटो केचप जो आहे तो देखील इथे स्प्रेड करून घेतलेला आहे. तुम्ही हे सगळं मिश्रण एकत्र करून देखील तुम्ही याच्यावर स्प्रेड करू शकता. मी वेगवेगळं केलेलं आहे व यावर मी टोमॅटोचे काही स्लाइस कापून ठेवलेले आहे. तुम्हाला जर वाटलं तुम्ही काकडीचे देखील स्लाइस कापून घेऊ शकता. इथे मी मेयोनीज सुद्धा टाकलेला आहे. माझ्या मुलांना मेयोनीज खूप आवडतं, पण जास्त वापर नाही करायचा त्याचा, अगदी थोडंसंच घ्यायचं आहे फक्त. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, अन्यथा स्किप केलं तरी चालेल. व आपण जी इथे टिक्की तयार केलेली होती ही यावर ठेवून घ्यायची आहे व यावर मी पुन्हा टोमॅटो सॉस टाकून घेणार आहे. खूप म्हणजे खूप छान लागतात, इतके मस्त लागतात की बस, एकदा तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने. व चमच्याने आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे व यावर आपल्याला जे मी पत्तागोबी जी आहे बघा ती टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा बनचा दुसरा भाग आहे तो देखील, त्यावर देखील मी इथे टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तो देखील आपल्याला याच्यावर ठेवायचा आहे. आणि मार्केटमध्ये जसं मिळतं ना तसं त्यावर मी वरतून अशी छान टूथपिक पण लावून घेतलेली आहे. एकदम मस्त, एकदम का नाही खाणार मुलं इतकं छान बघितल्यानंतर. बघा एकदम मस्त झालेलं आहे, कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि टेस्ट खूपच छान झालेली आहे. बघा हे अशा प्रकारे मी ही टूथपिक लावून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हे आपले व्हेज बर्गर इथे तयार झालेले आहे. घरच्या घरी आपल्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल आहेत त्यामधून तुम्ही नक्की करू शकता. तर नक्की करा आणि मला कळवा.